कस्तुरी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे। जसं मी करिअरला सुरुवात केली 1993ला, माझं पहिली कंपनी आली सलॉन ॲपल। त्याचे माझे आता अक्रॉस इंडिया आमचे 100+ ब्रांचेस आहेत। 1993 सलॉन कंपनी हे माझं स्टेपअप ब्रँड आहे, जो ज्याच्यामध्ये क्लिनिकल सर्व्हिसेस आहेत। फिलिट इन्स्टिट्यूट जे माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये हेअर अँड ब्युटीचे सगळे माझे नॅशनल इंटरनॅशनल डिप्लोमा कोर्सेस चालतात। आणि चौथा ब्रँड माझा हा कस्तुरी आहे। हा फक्त एक्सक्लुझिव्ह स्पा आहे आणि ह्याच्यामध्ये आमचं कुठलंही क्रॉस सर्व्हिस नाही आहे, सेम जेंडर ट्रीटमेंट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे कस्तुरी हे जे नाव आहे, अगदी ते त्याच्या नावापासून तर अगदी थेरपीपर्यंत म्हणजे सगळ्याच गोष्टींवर मी 97ला मी पंडित झाले। 4 वेद 18 पुराण आणि 34 उपनिषदांवर माझी डिग्री आहे। आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याच्यातून म्हणजे मी वाग्भटांना अगदी ब्लाइंडली फॉलो करते। त्यांचे सगळे फॉर्म्युले वापरून माझे प्रोडक्ट्स तयार झाले। 24 प्रोडक्ट्स आमचे पेटंट केलेत मी। आणि ही सर्व्हिस जी आमची कस्तुरी थेरपी जी आहे, ही पूर्ण थेरपी ही 150 मिनिटांची थेरपी आहे आणि ही पूर्ण थेरपी आम्ही प्रोसेस पेटंट केली। कारण ह्या सगळ्या 4 ब्रँडमध्ये जो एक्सपिरियन्स होता, तर त्याच्यामुळे हे सगळे कंप्लायन्सेस आम्ही आधी पूर्ण केले। मग ट्रेडमार्क असू देत, कॉपीराईट असू देत, पेटंट असू देत, हे सगळं 5 वर्षात पूर्ण केलं। 2019मध्ये कंपनी फॉर्म झाली, कस्तुरी डेस्टिनेशन स्पा प्रायव्हेट लिमिटेड। आणि त्याच्यानंतर ही हा 5 वर्षानंतर हा ब्रँड फर्स्ट टाईम इथे सुरू होतोय। आता मग एक मोठ्या हॉटेल चेनबरोबर आम्ही सुरू करतोय। 17 एप्रिलला आमच्याकडे एका दिवशी आम्ही 36 सिटीजमध्ये लॉन्च करतोय। कस्तुरी आयुर्वेदाचा खूप टच दिसतो, म्हणजे आयुर्वेदिक नाही, आयुर्वेद स्वास्थ्य रक्षणम ही आमची टॅगलाईन आहे। पण ही टॅगलाईन आहे वाग्भटांची। म्हणजे हे प्रत्येक आयुर्वेदिक असू देत, होमिओपॅथी असू देत, कुठलंही आपलं जे इंडियन शास्त्र आहे म्हणजे भारतीय जे वैदिक शास्त्र आहे, तर या वैदिक शास्त्रामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे की तुमचं शरीर हे स्वस्थच असलं पाहिजे, तरच तुम्ही स्वस्थ राहू शकता। आणि कोविडमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केलं की ज्याची इम्युनिटी चांगली होती तो तिथे सेफ राहिला। सो सेम ह्या गोष्टीमध्ये आम्ही इथे म्हणतो की कस्तुरी थेरपी जी आहे, तुमचं शरीर स्वस्थ राहावं, ह्याच्यामध्ये सप्तचक्र ट्रीटमेंट आहे। सप्तचक्र हिलिंग म्हणजे प्रत्येक आपल्या एनर्जी सेंटरला जी एनर्जी हवी असते तर ती बॅलन्स करण्यासाठी ही थेरपी आहे। 150 मिनिटांचा ह्याच्यामध्ये म्युझिक आहे, ह्याच्यामध्ये सप्त क्लासिकल राग आहेत, सगळे ऋग्वेदामध्ये गंधर्व वेदामध्ये काही मंत्र ह्याच्यामध्ये आहेत। बऱ्याच ग्रंथांमधले म्हणजे छांदोग्य उपनिषद असेल किंवा वाग्भटांचे काही गोष्टी असतील, चरक संहितेवर काही गोष्टी आहेत किंवा अभ्यंग मसाज आहे, अरोमा सगळ्या ट्रीटमेंट आहेत। हे सगळं जे आहे 27 ग्रंथांवरती आधारित ही थेरपी आहे पूर्ण। आणि त्याच्यामुळे हे सगळे आम्ही इतकी गोष्टी काळजी घेतली। ह्याचे रिझल्ट्स आम्ही काही कुठल्या गोष्टी क्लेम करत नाही, पण हे क्लायंट सांगणार आहेत, कारण एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे सगळे जर इथे जे थेरपी होणार आहे, कोरेगाव पार्क असेल, कल्याणी स्पा कल्चर खूप वाढत चाललंय, खूप मोठं आहे। आता तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळेल, काय याचं काही स्टडी केला इथे? हो, म्हणजे आता इतक्या 31 वर्ष ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे या इंडस्ट्रीचा चांगला म्हणणं नाही, पण थोडाफार अभ्यास आहे माझा। सो क्लायंट बेस म्हणजे आमचा टार्गेट क्लायंट असेल किंवा ही सर्व्हिस कोण घेऊ शकतं, या सगळ्या गोष्टीचा थोडा सर्वे आहे, अभ्यास आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही हे लोकेशन असू देत किंवा हे सुरू करण्याचा वेळ असू देत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आम्ही आता हे ओपन केलेलं आहे। आणि हे फर्स्ट आउटलेट आहे आमचं। आमचे फ्रँचायझ ओनर जे आहेत त्या स्नेहल शहा, श्रुती शहा आणि पूनम गायकवाड ह्या तिघीजणी आहेत, त्याही बोलतील तुमच्याशी। थँक्यू। हा कन्सेप्ट खूप छान आहे। आम्ही जेव्हा नैना मॅडमला भेटलो तेव्हा त्यांनी हा जेव्हा कन्सेप्ट सांगितला तेव्हा आम्हाला असं वाटलं नॉर्मल स्पा करता हा खूप वेगळा आहे आणि आध्यात्मिक त्यांनी 10 वर्षांचं घेतलेलं आणि पंडित आहेत ते। आणि हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं 2-3 वेळा ऐकलं तेव्हा आम्हाला खूप कन्सेप्ट बरा वाटला, बरा नाही छानच वाटला। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की नाही, हा काहीतरी वेगळं काहीतरी आम्हाला करायचंच होतं। त्या कन्सेप्टमुळे आम्ही ह्या कस्तुरी स्पामध्ये आम्ही थेरपीमध्ये आम्ही उतरलो। आता बनसोडे मी गेल्या 5 वर्षापासून नैना चोपडे मॅम यांच्या ऑर्गनायझेशन जे सलॉन ॲपल ब्रँड आहे ते जॉब करते। तर सलॉन ॲपल हे जे ब्रँड आहे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले 50 आउटलेट्स आहेत। आणि आपण म्हणजे सगळ्या क्विक सर्व्हिसेसमध्ये आणि नेबरहूड सलॉन्स म्हणून आपण फेमस आहे। तर पुण्यात जर का तुम्ही बघितलं गेलं तर आपले अराउंड 40 आउटलेट्स आहेत। आणि या वुमेन्स डेला आपण 50% डिस्काउंट देतो आहे। आणि बेसिकली सलॉन ॲपल इज ऑल अबाउट वुमेन एंटरप्रेनरशिप अँड नैना मॅम इज बेसिकली supports all women across India, and now we are going up with Kasturi also, and it's going to be global and internationally successful. माझं नाव पूनम गायकवाड,
आणि गेले 25 वर्ष मी मॅडमला ओळखते. हा ब्रँड घेण्यामागचा एक रिझन असं होतं की जनरल आपण नेहमी जे नॉर्मल स्पा बघतो, सो त्याच्यामध्ये फक्त आपण बॉडीवरती काम करतो. आणि इथे जो काय मॅडमनी अभ्यास केला आहे ना मॅडमनी, तो पूर्ण आयुर्वेदिक आणि जे काही ग्रंथांचा अभ्यास करून ही थेरपी निर्माण केली आहे. सो त्याच्यावरती आपण साऊंड थेरपी आणि बॉडी म्हणजे थोडक्यात आपण माइंडवरती काम करतो. हा कन्सेप्ट खूप आम्हाला आवडला आणि जेवढे आम्ही आज लोकांना सर्व्हिसेस पण दिल्या त्यांनाही तो खूप छान वाटला. सो मला असं वाटतं की नुसतं बॉडीवरती कॉन्सन्ट्रेट न करता आपण थोडंसं माइंडवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आजकाल जर तुम्ही बघितलं तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हे खूप आलेले आहेत. इनफॅक्ट खूप लोकांना हे माहिती पण नसतं की आपल्याला हा प्रॉब्लेम आलेला आहे. सो ही एक छान थेरपी आहे जी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि वी विल रॉक. थँक्यू. मेहर शहा, मसालिया. मी आज तुमच्यासोबत आहे कस्तुरी स्पा थेरपी आउटलेटमध्ये, कोरेगाव पार्क. हे कस्तुरी स्पा थेरपी आउटलेट जे आहे ह्याची फर्स्ट फ्रँचायझी जी आहे ते आम्ही घेतलेली आहे. सांगण्यास आनंद होतो की ह्या फ्रँचायझीसाठी 3 अशा महिला ह्याच्या डायरेक्टर आहेत, ह्याच्या पार्टनर आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये स्वतःचं एक अस्तित्व गाजवलेलं आहे. 3 वेगवेगळ्या फील्डच्या लेडीज धडाकेबाज एकत्र आल्या आणि त्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला हा युनिक कॉन्सेप्ट जो आहे तो स्वतःला घ्यायचा आहे. म्हणून हा युनिक कॉन्सेप्ट आहे म्हणूनच आम्ही त्याला हात लावला. अदरवाईज असे बरेच स्पा आणि बऱ्याच कॉन्सेप्ट मार्केटमध्ये येत राहतात. ह्या कॉन्सेप्टबद्दल मला काय आवडलं आणि का आम्ही ह्या कॉन्सेप्टला स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट बनवला. जसं की तुम्हाला माहिती आहे, नैना मॅमच्या बाबतीत त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या 10 वर्षापासून ते या प्रोजेक्टवर काम करतात आहेत. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडनं ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली आणि त्याच्यानंतर काही दिवसातच त्यांनी 10 वर्ष अभ्यास केला. मला असं वाटतं की मला फक्त 10च दिवस लागले. त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आपोआप माझाही ड्रीम प्रोजेक्ट बनला. मला ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या गोष्टी म्हणजे ह्या थेरपीमध्ये सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली ती म्हणजे ही सगळी जी थेरपी आहे ती वेगवेगळे ग्रंथ, उपनिषद ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित आहे. म्हणजे पुरातन काळात सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्याला धरून ही थेरपी आहे. आपण मार्केटमध्ये बरेच स्पा आउटलेट बघतो, मार्केटमध्ये बरेच मसाज पार्लर बघतो. त्या सगळ्यांना बाजूला सरकून कस्तुरी ही जी आहे, कस्तुरी हा युनिक कॉन्सेप्ट आहे. कारण पहिल्यांदाच मला असं वाटतं इंडियाच नाही तर वर्ल्डमध्ये आम्ही हा क्लेम करू शकतो की पहिल्यांदाच वर्ल्डमध्ये जी 7 चक्र आहे, 7 चक्रांचं हिलिंग आणि त्यासोबत साऊंड हिलिंग थेरपी, ह्या 2 गोष्टींचे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला एकाच थेरपीमध्ये मिळेल, ती म्हणजे कस्तुरी स्पा थेरपी. तर मला नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल की ह्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा हा कॉन्सेप्ट युनिक आहे आणि आम्ही वर्ल्डमध्ये क्लेम करतोय तर नक्कीच ह्याची काय जादू आहे ती बघण्यासाठी तुम्ही नक्कीच यावे. थँक्यू सो मच. कस्तुरी स्पा थेरपी, कोरेगाव पार्क आउटलेट. थँक्यू. आपली जी कस्तुरी स्पा थेरपी आहे ही खूप युनिक ह्याच्यासाठी आहे की कारण ती वेद, पुराण, उपनिषद ह्या सगळ्यांवर बेस आहे. कुठल्याही प्रकारे आपण त्याच्यामध्ये वेगळा म्हणजे आपले प्रॉडक्टसुद्धा वेल रिसर्च अँड डेव्हलप बाय नैना मॅम त्यांचे आहेत. आणि कुठल्याही प्रकारचे ऑइल्स आपण वापरत नाही. आपण स्पासाठी फक्त आणि फक्त क्रीम वापरतो. त्याच्यामध्ये सुद्धा स्पायसेस म्हणजे मसाल्याच्या पदार्थांचा अर्क आहे. ही जी थेरपी आहे ही सप्तचक्र हिलिंग आपण क्लेम करतो. त्याच्यासाठी सप्तराग आणि म्युझिक थेरपी सलग 2.5 तास तुम्ही कुठल्याही प्रकारे बाकी काही संभाषण तिथे होणार नाही आहे. मागे मंत्र चालू असणार आहेत आणि म्युझिक चालू असणार आहे. त्याच्याशी आपल्या सप्तचक्राशी रिलेटेड जे काही राग आहेत त्या अनुषंगानं जे मंत्र आहेत ते बॅकग्राऊंडला चालू असणार आहे. तुम्ही कुठलीही स्पा रूम बघितली तर तुम्हाला तिथे एक साऊंड सिस्टमचा सेटअप दिसेल, तो त्याच्यासाठीच आहे. आणि एक्सपिरियन्स द एक्सपिरियन्स असं आमच्या नैना मॅम म्हणतात कस्तुरीच्या बाबतीत. सो आय एम ऑल्सो सेइंग सेम सेंटेन्स, एक्सपिरियन्स द एक्सपिरियन्स ऑफ कस्तुरी स्पा थेरपी. महिला दिनाचं औचित्य आहे, तिन्ही महिलांनी हे सुरू केलं आहे. महिलांसाठी महिला दिनासाठी काही डिस्काउंट्स असणार आहे स्पा ट्रीटमेंटमध्ये, त्याविषयी जरा सांगा. हो, महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही असं ऑफर दिली आहे, सगळ्यांनाच दिले. ॲक्च्युली काय होतं, महिला म्हणजे महिला असं नाही होत. आपण जसं सहज म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष असतो हे तर आपण मान्य करायलाच हवं. कारण सपोर्टशिवाय कुणीच काहीच करू शकत नाही. सो नॉट ओन्ली फॉर वुमेन बट वी आर गिविंग ऑफर फॉर मेन ऑल्सो. कारण आमच्याकडे 7 प्रकारचे कार्ड्स आहेत, त्यातलं तुम्ही कुठले घेऊ शकता. आणि स्पेसिफिक तुम्ही विचारता म्हणून सांगते की आम्ही आत्ता महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही फक्त 1 दिवस किंवा 2 दिवस नाही करत आहोत. आम्ही सलग 30 दिवस 50% ऑफ देतो आहे. आणि कुणी येऊ शकता. आणि ह्या आमच्या थेरपीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सनराईज टू सनसेट आहे.
म्हणजे तुम्ही 6:30 नंतर आमच्या 4:30 ही आमची शेवटची अपॉइंटमेंट असेल. सनसेट नंतर आम्ही ही थेरपी देणार नाही. कोरेगाव पार्कचा एकंदरीत लौकिक आणि सगळं बघता आमची थेरपी ही सनराईजपासून सनसेटपर्यंत आहे. त्याची फक्त प्रत्येकानं नोंद घ्यावी, कारण स्पा म्हटलं की त्याला अस्पेक्ट्स खूप वेगळे येतात, पण कस्तुरी म्हटलं की त्याचे अस्पेक्ट्स कम्प्लीट डिफरंट येतात. सो ते तुम्ही नोट करून तेच जर सगळीकडे केलं तर ते जास्त छान होईल. सो यू आर ऑल होल हार्टेडली वी आर वेलकमिंग यू. गुड इवनिंग, मेरा नाम प्रशांत गुप्ता है. एक कहावत है, द जर्नी स्टार्ट विद अ सिंगल स्टेप. तो यही हमारे साथ भी हुआ था. 30 साल पहले हम लोगों ने अपना पहला कदम लिया था सलोन एप्पल के नाम से. जैसे हमने शुरुआत की थी, फिर वहाँ से फिर 1980 सलोन कंपनी, अब कस्तूरी हम लोग का फर्स्ट है जहाँ पे हम लोग इनर रिजोल्यूशन के लिए काम करते हैं. बेसिकली हम लोग सब जिम जाते, वर्जिश करते हैं सेहत बनाने के लिए, बाइसेप्स बनाने के लिए. अंदर भी एक सेहत होता है, वो कैसे करना होता है, वो भी एक इक्वली इंपॉर्टेंट है आपके बाल के सेहत के. उसको मजबूती थोड़ा ज़रूरत पड़ती है. उसके लिए हम लोगों ने कस्तूरी का नाम सजेस्ट करके हम लोग कस्तूरी बनवाया है. मैं सभी को इनवाइट करूँगा, एक बार आके यहाँ पे एक्सपीरियंस कीजिएगा कस्तूरी के.